मजेत ना? तर आम्ही मजेत. आणि रुद्रात छोटस बाल झालंय या. छोटस बाल झालंय या. कसं हसतोय कसं बघा. हसतोय कसं बघा. गुंगूर हसते कशी बघा. काय करायच्या आधीच हसून मोकळा होते. बघा छोटस बाल. छोटस बाल है या. ह्या बालाचं तोंड बघा. ह्या बालाचं तोंड बघा. केस वडून काढले हे का बाळानं. कसं जमावतंय. हाय म्हणते. हाय गाईज. हाय गाईज. इथं भूत लिहिलंय आणि खाली बी भूत लिहिलंय. इथं राम लिहिलंय, इथं राम लिहिलंय. बघ रामचं हे पडतं दुखतंय, वाटतं भुताचं. गप्पे. छोटस बाळ आहे. आता दूध पाजते बाळाला. बघा मी आकर बाळा. आता चप्पा खाल्ली. आता औषध. आता औषध त्याचे या. तण बघा औषध त्याला का. परत नाही उठ. असं करू आपण. उठ. तू कर की असं. इथे इथे. हे घुंगरी कधीतरीच चांगली असते. हे घुंगरी कधीतरीच चांगली असते. रूपांत दिसते बाय. अगं दिसते घुंगरीची शांत दिसते. म्हण त्यांना म्हणून दाखव. हाय. हॅलो. नमस्कार. कशी काय मंडळी. बरे आहात का. आम्ही बरे. आणि हो बॉली हाय. ए टाकू नको तिथं दारात. आरात गाण करू नको म्हणा. करू नको म्हणा. ए कुठे गेली कोलून. अगे मी हे ग त्याला का गे नेत नाही तू त्याला. एक तर पोरग सारखं तुमच्यात असताना आता पोराला माझ्या घेत नाही है की नाही. जाते ती बरं वाईट. आता उठापती करतोय. काय काय साडी का तुमच्याकडे पार्टी वेअर. अगं सळा येत नाचू नका. पाय बी अडकला तर तेवढ्याला खेळ पडेल. इथं खेळायचं मैदानात. तिकडं जा. पडाली इथं खाली.
हे बघा हे जर लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल माझ्या सोबत तर काल काय झालेलं की छोटा चुलत्याचा मुलगा आहे. तर तो 10वी पास झाला. घरात म्हणजे माझी मोठी बहीण आहे माझ्यापेक्षा, त्याच्यानंतर मी, माझ्यानंतर माझा छोटा भाऊ, आम्ही तिघच मोठे आहे घरात. बाकी सगळी छोटी आहेत. म्हणजे सगळे चुलत भाऊ माझे सक्के चुलत, म्हणजे चुलत असे नाहीत, सगळे सक्क्यासारखेच आहेत, पण सगळे छोटे आहेत. सगळे छोटे म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एक आत्ताशी पहिलीला गेलाय, म्हणजे 6-7 वर्षाचं आहे. एवढे छोटे आहेत. आणि ते मग आता त्याच्यातला एक भाऊ 10वीला होता, तो 10वी पास झाला. त्याला 52% पडले, तर तो पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद होता. सकाळी चुलत्याचा फोन आला की असं झालं, गणूचं 10वी पास झाला आणि एवढे टक्के पडलेत. मग त्याचा आनंद सगळ्यांना होता. आणि माझा बारका भाऊ त्याच्यापेक्षा म्हणजे, तर बारका भाऊ दुसरा चुलत्याचा मुलगा, तो 3-3.5 वर्ष झालं भरतीसाठी, म्हणजे जास्तच असेल, तो भरतीसाठी चाललंय. त्याचं भरतीसाठी खूप प्रयत्न करत होता. प्रत्येक भरतीला जायचा, म्हणजे खूप ठिकाणी ट्राय केलं त्यानं. आणि आता शेवटची त्याची भरती होती, म्हणजे कारण आता म्हणतात ना वय संपतं म्हणून, म्हणजे भरतीचं पण काहीतरी एक हे असतं ना, म्हणजे एवढ्या वयात झालं पाहिजे, तेवढं ते आत्ताचे त्याचं तेवढं होतं. म्हणजे आत्ता आत्ता आम्ही यात्रेला गेलो ना, गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये यात्रा होती ना, तेव्हा म्हटलेलं की, म्हणजे आम्ही बोलताना म्हटलेलं, तर मला म्हटलं दिदे ही शेवटची भरती आहे ना, आता निकाल आहे म्हणून. तर मग म्हटलं होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून. आता खूप वर्ष झालं, पण त्याचं काय व्हायचं, थोड्या मार्कासाठी, 1-2 मार्कासाठी कशात तरी निघायचं, असं व्हायचं. मग ते पोरांचं कसं असतं, लगेच निराश होतात का नाही, पण तर निराश होऊन परत तो तेवढा जिद्दीनं करत होता. की त्याचाच मित्र, म्हणजे आमच्या घराच्या शेजारचाच काकीचा, दुसऱ्या काकीचा, म्हणजे शेजारी आपण म्हणतो ना, तसं त्या काकीचा मुलगा गेल्या वर्षी भरती झाला. दोघं एकाच एजचे आहेत, एकत्रच सगळं, उठणं बसणं, कपडे बिपडे त्यांचे सेम सगळं असं या. तर शाळेपासून कॉलेजला सगळे एकत्र, सगळ्या गोष्टीत एकत्रच, भरतीला एकत्र जायचे सगळ्या गोष्टी. पण तो ह्याच्यात होता, काय म्हणतात ते, कराटीत होता, कराटीत चॅम्पियन म्हणजे होता तो. त्याच्यामुळे तो लवकर भरती झाला. आणि ह्याचं राहून गेलं. तर म्हणजे सगळी म्हणत आता तो वर्ष झालं ना, मग ह्याचं पण चालेल की आता माझा एवढा खास मित्र भरती झाला, म्हणजे ह्याला पण अजून जास्त वाढलं ना की जिद्द, की तो झाला मग मी पण झालं पाहिजे. आणि तो सारखं म्हणायचं झालं पाहिजे. पोरं निराश होणं म्हणजे बरोबर नसतं ना. मग ते सगळी सारखी म्हणायची कर असं कर तसं कर. म्हणजे कोणी सांगायच्या आधी तो स्वतः सगळं करत होता. त्याला सांगायची तेवढी गरज लागत नव्हती की असं कर तसं कर, हे कर ते कर म्हणून. त्याचा तो रनिंगला जायचा. आमच्या इकडं पाटेश्वर आहे, डोंगर आहे, तिकडं रनिंगला जायचा. सगळ्या गोष्टी, परीक्षेचा अभ्यास म्हणा, सगळ्या गोष्टी असं की हा बाबा थोडंफार करत होता. आणि तर त्याचा निकाल आहे ना, सकाळी आपणचा चुलत्याचा फोन आला, त्यांचा काहीतरी 12-12:30ला फोन आला असेल
की असं असं झालं म्हणून 12 वाजताच की गणेशचा निकाल लागला म्हणून. ते झालं की 2-2.5 तासानं 2 अडीच अडीच पावणे 3ला परत त्या चुलत्याचा फोन आला की प्रसाद भरती झाला, आर्मीत भरती झाला. ए रुदू, आर्मीत भरती झाला म्हणून एवढा आनंद झाला ना बासच. कारण खूप वर्षाचं त्याचं स्वप्न, एखाद्याचं स्वप्न पूर्ण झालं की केवढं छान वाटतं. म्हणजे खूप भारी वाटलं माहितीये का. मग तो भरती झाला. मग ह्यांना म्हटलं जाऊया देगावला. मग रात्री देगावला गेलो, भेटलो त्याला. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर कळालं की जांभळ्यात मला झोप आली आज लवकर. तर तिथं गेल्यानंतर कळालं की एक म्हणजे चुलती आहे माझी, ती शाळेत त्यांच्या होम मिनिस्टर म्हणजे तिच्या मुलाच्या शाळेत, मराठी शाळेत होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. तर ते 24 मुलं त्यातली सिलेक्ट केलेली. त्याच्यात आरुष असं आहे, त्याचं नाव आरुष आहे चुलतीचा पोराचं. मग तो पण सिलेक्ट झालेला होम मिनिस्टरसाठी. मग त्यांची मम्मी म्हणजे सगळ्या जणींच्या आया आणि ती मुलं असे 24 जण TV वर कार्यक्रम दिसणार आहे तो होम मिनिस्टरचा. तर त्या कार्यक्रमाला त्यांचं सिलेक्शन झालं. त्यामुळे त्या सकाळी 11 वाजता गेलेल्या. आणि सहज गेल्यानंतर कोण कुठं आहे, कुठली चुलती कुठं गेली, काय कुठं गेलं, सगळ्या जणी कुठं गेलेत, काय करतायत. म्हणजे आम्ही गेलो की सगळ्या जणांचं असतं ना की आलं म्हणजे पोरगी आली की सगळ्या चुलत्यांचं असं असतं की आली बाई. मला 8-9 चुलते आहेत. त्यामुळं म्हणजे सगळ्या एक आली की सगळ्या गोळा होतात ना. मग ते आल्यानंतर म्हटलं आज कोणच नाही, कारण माझी बारकी चुलती गेलेली तिच्या गावाला रहमतपूरला. जो भरती झालेला त्याची मम्मी म्हणजे ती चुलती आणि पुढच्या 2 चुलत्या आणि अजून एक म्हणजे मम्मी पण माझी आली नव्हती आणि 2 चुलत्या मुंबईला असतात. तर मम्मी पण आली नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरच बसलेलो आजीपाशी. ते बसलो परत पाणी बिणी झालं, पेढे बिडे खाल्ले, सगळे झाले. आणि त्या चुलतीची मोठी पोरगी जी होम मिनिस्टरमध्ये गेलेली तिची मुलगी आली. म्हटलं काय झालं, कारण मग इकडं तिकडं करते. तर म्हटली स्वयंपाक करायचंय, चूल पेटवायचंय. म्हटलं का, तर ती आत्ता 8वीला गेली. तर म्हटलं मम्मी कुठं गेली, तर म्हटली मम्मी होम मिनिस्टरला गेली. तर म्हटलं तिला म्हटलं असं सहजच म्हटलं की म्हणलं मम्मी जिंकून आली, पहिला नंबर काढला, तरच तिला जेवण द्यायचं, नाही तर जेवण द्यायचं नाही अजिबात सुद्धा, माझं नाव सांग म्हणून. आणि एक 15-20 मिनिटानं किंवा अर्धा तास पण लय झाला असेल. आम्ही 7:30 पोहोचलो आम्ही. आणि 8 वाजता कळालं की चुलती जिंकली आणि तिचा पहिला नंबर आलाय. होम मिनिस्टरमध्ये ती जिंकली आणि तिचा पहिला नंबर आला. म्हणजे एकाच घरात एक वाडा टाईप आहे आमचं, म्हणजे वाडा आहे आमच्यात. सगळे जुना वाडा म्हणतो नाही आपण, तसं आमचा वाडा आहे. सगळे वाड्यात असे राहतात. आत्ता थोडेसे बाहेर पडले, बाहेर म्हणजे वाड्यातच आहेत पण वाड्याच्या शेजारनं. आता पहिली कशी वाड्याच्या आतून असतात ना घरं, आता तशी शेजारून झाले. त्यामुळं म्हणलं एकाच घरात म्हणजे सगळ्या अख्ख्या आमच्या वाड्यात आज एक सेबडकर एक 3 खुशखबरी. आणि ती जिंकली, तिचा पहिला नंबर आला. मग तिला एक पैठणी, त्या मुलाला सायकल, चुलतीच्या मुलाला सायकल, आरुषला त्याला सायकल मिळाल्यानंतर अजून तिला ओव्हन मिळाला. तिला ओव्हन मिळाला आणि पैठणी, सायकल, ओव्हन, डोक्याचा क्राऊन आणि अजून नाही तेवढंच काहीतरी मिळालंय. अजून सगळे जास्त खुश. एवढा खालचा दिवस असला भारी गेला सगळ्यांसाठी, खूप मस्त गेला. मग भारी वाटलं, जाऊन आलो, सगळ्यांना भेटलो, फोटो झाले काल मस्तपैकी, व्हिडिओ झाले. प्रसादला भेटायला, जो भरती झाला त्याला भेटायला भरपूर जण येत होते. आता कंटिन्यू कालपासून चालूच आहे त्याला भेटायला. परत सिस्टीम लावायची होती, पण म्हटलं सिस्टीमचं आता ह्यांचं कसं काय पोरांचं होतं आहे त्याच्यावर म्हटलं काय केलं काय माहिती. म्हटलं काल तर आपण जाऊन आले, त्यामुळे सारखं नाही. म्हटलं ठीक आहे चालेल. छान झालं. मग सगळ्यांची रुटीनला लागलेत, आपलं करिअर रुटीनला लागलं सगळ्यांचं. एक मुलगा आता सुटायला लागलाय, बारके भाव असून पण सुटायला लागलेत. म्हटलं चला जाऊ द्या.
भेटूया. आणि रुद्रन वेदा बाहेर खेळतात. गावातनं नवरी नवरा यायचे तर त्यांचं म्हणजे ती असतोपर्यंत आता घरी जाता येणार नाही कारण असं त्यांचं झालंय. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.